चेंडू हलक्या हाताने कट केलाय, बॅकवर्ड पॉइंट एरिया मध्ये खातं खोललं एका धावेनिशी. आणि त्याचबरोबर इतर संघांचं देखील कामगिरी आपण बघितली. मागचा माया स्पोर्ट्स देखील बघितला, तो देखील आतापर्यंत अनबिटन, खूप चांगली कामगिरी माया स्पोर्ट्सनं देखील केली. त्यामध्ये अनिरुद्ध सावंत कालच्या दिवसात चमकला, त्याचे साथीदार बरेच आपण बघितले. आणि आजच्या दिवसात अगदी आजचा शेवटचा दिवस. ओ यावेळी बॅटची कड घेतोय चेंडू, डिक्लेअर झोन मध्ये वेसावतोय, थोडासा चकवा देतोय. विकेट किपर पासून थोडासा लांब राहतोय चेंडू. विकेट किपरची ऍक्शन थोडीशी क्विक येणं गरजेचं होतं, परंतु जर तरला क्रिकेटमध्ये स्थान नाहीये. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर सज्ज झालाय तो प्रतीक सावंत. गोलंदाजी मार्कवर अजित अनुभवी खेळाडू सज्ज होतोय, लाईनअप वर चुकतोय, पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. एक चांगलं क्रिकेट या मैदानावर थोडेसे अडथळे असले तरी देखील जिद्द सोडली नाहीये खेळाडूंनी. यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, सरळ बॅटचा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक शोधला गेलाय, कोणती चूक होत नाहीये. आल्या पावली माघारी जा असा काहीसा इशारा होता अजितचा. चाललाय प्रतीक सावंत बॅक टू दी पवेलियन. धन्यवाद डीसे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर नवीन फलंदाज झालाय दाखल. दीप नार्वेकर दाखल झालाय. स्ट्राईक एंडला सज्ज होतोय विघ्नेश रेडकर. एकच चेंडूचा सामना केलाय, एक धाव त्याच्या खात्यावर जमा झाली आहे. आणि अजितने आपल्या अनुभवाचा फायदा संघाला करून दिलाय. फटका पुन्हा एकदा फसला होता, परंतु क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर राहिला, अन्यथा खतरे की घंटी जोर से बजने वाली थी. परंतु जर तरला क्रिकेटमध्ये स्थान नाही आहे. आणि म्हणूनच तर ग्रामीण क्रिकेटच्या .inच्या माध्यमातून आपण हे लाईव्ह प्रक्षेपण बघतोय. तीन धावा 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, मात्र 3 धावा धावफलकावर. यावेळी लोअर फुलटा थोडासा धीम्या गतीचा चेंडू होता. विघ्नेशनं विचार केला, शेवटच्या क्षणी चेंडूला डिफेन्स केलाय, कारण विघ्नेशला माहिती आहे जर आपण हाराकारी केली, यदाकदाचित आपली विकेट गेली तर येणाऱ्या सूरज सावंतवरती जबाबदारी वाढेल. आणि त्यामुळे थोडासा विघ्नेश रेडकर स्वतःला थांबवतोय. पहिल्या षटकाची झाली सांगता, पहिल्या षटकाच्या सांगत एकेरीस धावफलक स्थिरावलंय. 3 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. डीजे ऐकूया टायटल सॉन्ग ऑफ शिवशक्ती. शिवशक्ती कला क्रीडा मंडळ खोतवाडा माझगावचे भव्य दिव्य आयोजन, हे सजवलेलं मैदान, ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण, अनुभवी पंच. ओ यावेळी चांगल्या टप्प्यावरचा चेंडू अपेक्षित उचल घेतोय, बॅटची कड घेतल्यानंतर चेंडू विसवलाय थर्ड मॅन क्षेत्रात.
एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलाय 4 धावा धावफलकावर. आता मात्र एखाद दुसरा मोठा फटका अपेक्षित असेल, कारण शिवराज परब सारखा अनुभवी गोलंदाज अजूनही येणं बाकी आहे. त्याचबरोबर गोविंद मेस्त्री ज्याने कालचा दिवस गाजवलाय. सरळ बॅटचा फटका, बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. यावेळी लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चाच पडतोय. डान्सिंग एरियामध्ये थोडासा चकवा दिला होता चेंडूनं, परंतु शेवटच्या क्षणी चेंडू अडवण्यात यश मिळत आहे आणि 2 धावा मात्र रोखू शकले नाहीये. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरसावले गेले. धावसंख्या पोहोचते 6 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात आणि गोविंद मेस्त्री झालाय सज्ज. ओ यावेळी सुंदर चेंडू होता. थोडासा प्री माइंडेड शॉट होता की काय, परंतु चेंडू टप्पा पडल्या पडल्या थोडस मिस टाइम, कारण बॅट थोडीशी आधी झाली. एका धावेच्या मदतीनं सरळ बॅटचा फटका. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक शोधला गेलाय. चुकीला माफी नाही. दीप नार्वेकर जो कालपासून मैदानावर आपल्या फॉर्मची झगडतोय, तो पुन्हा एकदा मैदानावर नांगी टाकतोय. आपली विकेट सॅक्रिफाईस नाही तर गमावली जाते. सरळ बॅटचा फटका खेळायचा होता, चौकार मिळवायचा होता, परंतु असफल ठरतोय. दीप नार्वेकर बॅक टू दी पवेलियन. थँक्यू डीजे. सुंदर असं आपण टायटल सॉन्ग ऐकतोय जे सनी सरांच्या आवाजात. प्रत्येक स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा प्रतीक सावंत याच्याकडून प्रत्येक षटकार 100 बस पारितोषिक. रुपेश सावंत या फलंदाजासाठी रुपेश सावंत दाखल झालाय. लाईट बॉल टेनिस क्रिकेट मध्ये हार्ड हिटर म्हणून संबोधला जाणार रुपेश सावंत यावेळी हेवी बॉल यावेळी खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. ओहो, पुन्हा एकदा चुकीला माफी नाही. जावा लागेल माघारी. ओमकार मिस्त्री यांच्याकडून उमेश पिंगुळकर. थँक्यू डीजे. उमेश पिंगुळकर यांच्याकडून सूरजने जर पहिल्या चेंडूवर षटकार खेचला तर 200 रुपयाचं पारितोषिक. सात रन. यावेळी इरादे बदललेत. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स या सूत्राचा वापर करायचा आहे. प्लॅन बदलला गेलाय. विघ्नेश रेडकरनं आल्या आल्या शिवराज परबचं स्वागत केलंय. धमाका झालाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेखा पार षटकार.
धन्यवाद डीजे. सुंदरस टायटल सॉन्ग. खरोखरच कौतुक करावं तेवढं थोडं. शिवशक्ती माझगाव पुन्हा एकदा शिवराज परब सज्ज झालाय कमबॅक करण्याच्या इराद्याने, परंतु यावेळी गॅप मध्ये चेंडू इराद्यांची केली धुळदाण. चेंडू चाललाय सीमा पार चौकार. 4 धावा. थांब डीजे. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा यावेळी इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकापर्यंत चेंडूचा प्रवास एकदा पूर्ण झाले. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलं गेलंय. आतापर्यंत 3 चेंडू 11 धावा जमवले गेल्यात. शिवराज परब महागडा ठरतोय की काय अशी परिस्थिती मैदानावर. धावफलक पोहोचलाय 18 धावा धावफलकावर. आता मात्र मैदानावर स्ट्राईक एंडवर आपल्याला बघायला मिळतोय सूरज सावंत, माझगावचा वंडर बॉय. ओ खतरे की घंटी. बघा ऋषी हरमलकर आपल्या टीमचे जेवढे मेंबर आहेत जरा थोडेसे इकडे पाठवा अशी सूचना येते. धन्यवाद. थँक्यू. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा सज्ज होतोय शिवराज. आडव्या बॅटचा फटका. क्षेत्ररक्षक मिड विकेटला सज्ज आहे. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलं गेलंय. धावसंख्या पोहोचते 20 धावा धावफलकावर. 20 लॉस ऑफ 3 विकेट. विचार केला तर योग्य वेळी बदललेले इरादे कर्णधार विघ्नेश रेडकरला माहिती आहे. तो संयमी खेळ थोडासा आक्रमकता थोडीशी दाखवावी लागते. यावेळी फटका फसलाय. क्षेत्ररक्षक 3 आले जेलखाली, परंतु तिघांच्या गॅप मध्ये चेंडू जमिनीला दान झालाय. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलं गेलंय. धावसंख्या पोहोचते 22 धावा धावफलकावर. दोन जीवनदान मिळतायत सूरज सावंतला. हो यावेळी वेगावर स्वार होऊन टाकलेला चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी. मॅग्निफिसंट गोविंद मेस्त्री बॅटची कड घेतोय. चेंडू थर्ड मॅन क्षेत्रात मिसावला. एका धावेसाठी एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलंय. 23 धावा धावफलकावर. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 11 चेंडूंवर कमीत कमी 20 ते 25 धावा जमवण्याचा मानस असेल. आणि जर ही जोडी हे 11 चेंडू समाप्त होईपर्यंत मैदानावर राहिली तर मात्र या धावा जमू शकतात. हो 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 फटका फसलाय. मिस टाइम. ताकद कमी पडते. सूरज सावंत माघारी परतावं लागतंय. बॅक टू दी पवेलियन.
धन्यवाद डीजे. या विकेटसाठी गोविंद मेस्त्री याच्यासाठी उमेश पिंगुळकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक येत आहे. चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक कालपासून गोविंद मेस्त्री फॉर्म मध्ये दिसतोय. कट केलाय चेंडू, नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. आल्या आल्या चेंडूला सन्मान दिलाय. थोडासा डिफेन्सिव्ह शॉट खेळण्याचा प्रयत्न, सेफ शॉट खेळण्याचा प्रयत्न. एका धावेच्या मदतीने स्ट्राईक रोटेट झालाय. धावफलक पोहोचले 24 धावा. आणि आता मात्र जबाबदारी आली आहे ती विघ्नेश रेडकर वर. आता कॅप्टन वालीपारी कर्णधाराला साजेशी खेळी, कर्णधाराची जबाबदारी आता ती पार पाडण्याची वेळ आली आहे विघ्नेश्वर. यावेळी चांगला चेंडू, चांगला फटका सजवला गेलाय मिड विकेटच्या दिशेने. डान्सिंग एरिया मध्ये चेंडू जोपर्यंत क्षेत्ररक्षकाला चकवा देतोय तोपर्यंत 2 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात. 2 धावांच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 26 धावा धावफलकावर. आणि आता जेवढे चेंडू शिल्लक आहेत, मला वाटतं 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, म्हणजे 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. त्यामुळे विघ्नेशला इथून पुढे डोकं शांत ठेवावं लागेल मैदानावर. ओ सुंदर चेंडू, आणखी एक अप्रतिम चेंडू. जेवढा वेगवान आहे तेवढा टप्पा सुद्धा योग्य आहे. आणि त्यामुळेच गोविंद मेस्त्री अगदी उत्तमरित्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानावर दाखवतोय. यावेळी फटका, यावेळी देखील फसलाय. जवळजवळ 3रा झेल या क्षेत्ररक्षकानं टिपलाय. विघ्नेश रेडकर थोडीशी घाई झाली का? कारण षटकातला शेवटचा चेंडू होता. 6 चेंडू शिल्लक होते पुढचे. एक कमजोर कडी गोलंदाजाची मिळाली असती, परंतु जर तरला क्रिकेटमध्ये स्थान नाहीये, जावं लागेल माघारी विघ्नेश रेडकर. धन्यवाद डीजे. बारा चेंडू 19 धावा काढून माघारी परतलाय विघ्नेश रेडकर आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानात दाखल झालाय चांदबेग. शेवटच्या षटकासाठी जबाबदारी दिली गेली आहे. गोलंदाज ओमकार सज्ज झालाय. पहिला चेंडू, मोठा फटका खेळायचा होता. चेंडू फळीचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल. धावफलक स्थिरावलाय. आता मात्र 26 धावा धावफलकावर. पहिला सामना देखील लो टोटलचा. हा सामना त्याच पद्धतीला होईल का? ओ हो, आणखी एक चांगला चेंडू. दबाव फलंदाजांवर आहे आणि त्यामुळे ओमकारला माहिती आहे काय करायचं आपल्याला. लगातारचे सलगचे 2 निर्धाव चेंडू टाकतोय ओमकार. यावेळी फटका फसलाय. ओ हो. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावले गेले. धावसंख्या पोहोचते फक्त 27 धावा. शेवटचे 3 चेंडू. कालचा तो दिवस. गोविंद मेस्त्रीचे शेवटच्या षटकातील 3 षटकार, त्याची पुनरावृत्ती आता मात्र समोरच्या फलंदाजाला करावी लागेल.
चाललाय चेंडू, हवाई फायर, हाय हॅलो टाटा बाय बाय गुड बाय, खतम. षटकाराच्या मदतीनं धावफलक थोडस पुढे गेलंय. दोन चेंडूवर दोन मोठे फटके. ओहो, दांडी 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 गोली केली आहे. ओमकार कमबॅक करणारा चेंडू. सर्वांच्या नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे, आपण नाश्ता करून घ्यायला हरकत नाही. पुन्हा एकदा घेऊन जाऊया मैदानाच्या दिशेनं, ज्याची चर्चा अगदी इनिंगच्या सुरुवातीलाच झाली. गोलंदाजी मजबूत आहे या संघाकडे. मॉर्निंग बॉईज संघ आपल्या गोलंदाजीच्या जीवावर कालच्या दिवसात त्यांनी वर्चस्व गाजवलंय, परंतु आज काहीतरी वेगळं घडेल अशी अपेक्षा होती. विश्वजित माझगाव संघ देखील तोच कित्ता गिरवतोय. यावेळी मोठा फटका लॉंगॉनच्या डोक्यावरून, स्टँड अँड डिस्पॅच, बूम, 40 रन्स टू विन.
चला पुढच्या सामन्याचा नाणेफेक होतोय. पिंपळेश्वर 11 आणि आरोही स्पोर्ट्स बोथ कॅप्टन प्लीज कम फॉर टॉस. पहिलं षटक समाप्त होण्याच्या आत नाणेफेक होणं गरजेचं आहे. दोन्ही संघांचे कर्णधार या आणि आरोही स्पोर्ट्स संघ आपल्या कर्णधाराशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. ले चलते हैं, क्या होगा गेंदबाजों द्वारा पलटवार. उम्मीद है पहली गेंद, बेहतरीन डिलीवरी, डिफेंस किया इस बार. स्ट्राइक एंड के ऊपर शुभम, नॉन स्ट्राइक एंड के ऊपर भूपेंद्र और गेंदबाजी के मोर्चे पर विघ्नेश रेडकर, खुद कप्तान टीम के, नसीब आजमाते हुए इस बार पहली ओवर में. और एक अच्छी गेंद दूर से खेलने की कोशिश, अंपायर के ऊपर दबाव डालने की कोशिश वहां पे, और अंपायर के ऊपर कोई परिणाम नहीं. नाकारा अपील को. आरोही स्पोर्ट्स ऑल प्लेयर प्लीज कम. और एक बार ले चलते हैं. और एक तेज तर्रार गेंद, बेहतरीन गेंद. खड़े खड़े खेलने की कोशिश, थोड़ा सा स्टांस बदलने की जरूरत थी. फुटवर्क और मोबाइल में नेटवर्क, ये दोनों बातें बिल्कुल जरूरी है. वो अगर क्रिकेट में अगर फुटवर्क नहीं होगा तो आप कुछ नहीं कर सकते. आपको दिक्कतों का सामना जरूर करना पड़ेगा. और एक अच्छी गेंद, इस बार विकेटों के सामने पाए गए. जाना पड़ेगा, इसलिए जरूरत थी फुटवर्क की, ना कोई हलचल. लेकिन सामने वाली गेंदबाजी ने पहली विकेट ली है. धन्यवाद डीसे. नए बल्लेबाज मैदान के भीतर दाखिल होते हुए राजेश. एक अच्छे खेल का प्रदर्शन, वो पलटवार. अब तक एक भी रन नहीं बना, एक विकेट का पतन. और एक अच्छी गेंद, ओह, बैक टू बैक, दूसरा विकेट, लाइक बिफोर विकेट. एलबीडब्ल्यू, कमाल धमाल बेमिसाल. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. मंगेश. राजेश जसा आला थंप लावायच्या आधीच माघारी देखील परतला. हो, ये बेहतरीन गेंद, ये तेज तर्रार हैट्रिक वाली गेंद थी. विघ्नेश रेडकर, तालियां जरूर बजेगी. मेडन विकेट ओवर.
मेडन विथ डबल विकेट विघ्नेश शिरडकर। टॉस जीता आरोही स्पोर्ट्स ने और पहले बल्लेबाजी का फैसला कीजिएगा। पिंपलेश्वर 11 ने टॉस जीता और फील्डिंग का फैसला लिया। विघ्नेश के लिए हेमंत माजगावकर सर की तरफ से 200 रुपए का इनाम। इस बार थोड़ा सा सरप्राइज करने वाला वो डिसीजन इस बार रुपेश को थोड़ा सा जल्दी लेके आए गेंदबाजी के लिए, और रुपेश ने कल के दिन में वो काबिलियत भी दिखाई है। ओ ये दिमिको रुपेश सावंत, यस इट इज योर ब्यूटी। 7 गेंदे डॉट और 3 विकेट। ये शिवशक्ति प्रीमियर लीग भी टॉप लेवल पे है और शिवशक्ति क्लब के खिलाड़ी भी टॉप लेवल की पारी खेल रहे हैं। विघ्नेश रेडकर, उसके बाद रुपेश सावंत, सरप्राइज करने वाली गेंदबाजी थी और कप्तान ने रुपेश को दूसरे ओवर के लिए क्यों बुलाया गया, इसका जवाब दिया रुपेश ने। 7 गेंदे 0 रन 3 विकेट। मॉर्निंग बॉयज इस बार फुल टॉस गेंद थी। अगर ये गेंद हवा में होती तो कुछ अलग हो सकता था, लेकिन अगर मगर के लिए क्रिकेट में स्थान है नहीं। लेकिन इस बार मॉर्निंग बॉयज, अब मॉर्निंग बॉयज को मैदान के ऊपर वक्त गुजारना पड़ेगा, आपको पेशेंस दिखाने पड़ेंगे। आपके लिए जीत का लक्ष्य बड़ा नहीं है, 40 रन चाहिए, लेकिन आपको विकेट साबुत रखनी पड़ेगी। रुपेश सावंत, अगली गेंद का इंतजार। फुल टॉस गेंद थी लेकिन लेग स्टिक छोड़ के निकली है। पंजाब टू हरियाणा अंपायर की तरफ से इशारा बन चुका है वाइड गेंद का। अतिरिक्त रन के साथ स्कोर कार्ड के ऊपर बदलाव, 3 रन। इस बार उड़ाया, मिड विकेट के ऊपर से हवाई फायर, घुमाया बल्ला, टकराई गेंद, बल्ले से निकली गोली की रफ्तार, आसमान की ऊंचाई, सीमा रेखा पार, डायरेक्ट चंद्रा, बूम।
चला आपण तोपर्यंत सामना चालू करूया. बॉल टाक बरं तो. फिर एक बार ले चलते हैं, बार अटैक किया है मंगेश के बल्ले से, तगड़ा शॉट. ओ ये ऑफ स्टिक के काफी बार, ये भी गेंद निकली. पंजाब टू हरियाणा, बासी टू काशी, सांदा टू बंदा, पिरनेम टू मडगांव, कोरगांव टू कारवार, खारेपाटण टू घराड़ी निकलती हुई ये गेंद. ओ ये अच्छी गेंद थी, थोड़ी सी यॉर्कर लेंथ वाली गेंद. सिंगल जरूर बनेगा, दूसरे के लिए लौटे और गलती. शायद ये गेंद पहुंचनी चाहिए थी स्ट्राइक एंड के ऊपर, लेकिन मॉर्निंग बॉय सोच समझ के खेल हो रहा है. 2 रनों के साथ 12 रन. अब थोड़ा सा ठीक ठाक नजर आता हुआ स्कोर कार्ड. पहली 7 गेंदें डॉट निकली है, उसके बाद स्कोर कार्ड आगे निकला, उसमें से 2 वाइड बॉल. ये फुल टॉस गेंद पैरों के ऊपर, सिंगल बनेगा. सिंगल के साथ 13 रन. तो इस ओवर की 5 गेंदों में 13 बने. पहले गेंद के ऊपर विकेट गिरने के बाद भी 13 रन बने, इसमें 2 वाइड. थोड़ी सी सलाह मसलत, कुछ टिप्स देते हुए विकेट कीपर सूरज सावंत. पटकी हुई गेंद लेकिन पॉइंट की दिशा में निकली. थोड़ा सा फंसाना चाहते थे लेकिन सिंगल बना. सिंगल के साथ 2 ओवर की समाप्ति. स्कोर कार्ड पहुंचा 14 रन स्कोर कार्ड के ऊपर. 14 लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ सेकेंड ओवर. जीत के लिए 18 गेंदे 26 की जरूरत. 18 गेंदे और 26 की जरूरत. बजाओ भाई डीजे. विराज ना तो सन्मान्य अभय भिसे यांच्याकडून रोख रुपये 2500 2500 रुपयाची देणगी आलेली आहे. सन्मान्य अभय भिसे साहेबांचे खूप खूप आभार. बहुमूल्य अशी देणगी मंडळाकडे सुपूर्त केलेली आहे. पर एक बार ले चलते, इस बार छोटा पटाखा और बड़ा धमाका करने की जरूरत रखता है ये खिलाड़ी. बेहतरीन फील्डिंग. दीप नार्वेकर वहां पे स्क्रीन के ऊपर झलक दिखाते हुए बल्ले से ना सही मैदान के ऊपर आउटफील्ड में भी वो कमाल करने की कोशिश हो रही है. थोड़ा सा कमबैक करने की. सिंगल बना, सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट और विराज गेंदबाजी के मोर्चे पर. विराज सागवेकर कल के दिन के पहले मुकाबले के मैन ऑफ द मैच. ओ इस बार थोड़े से लाइन से बट के लेग स्टिक छोड़ के गेंद निकली. अंपायर की तरफ से वाइड गेंद का इशारा बना. स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ. रन संख्या पहुंची 16 रन. इक्वेशन थोड़ा सा बदलता हुआ. बची कुछ 11 गेंदे, बची कुछ 17 गेंदे और 24 रनों की जरूरत. थोड़ा सा शांत वातावरण. विश्वजीत माझगांव के कई चाहने वाले जो सोच रहे ये 24 रन ना बने, और साथ ही साथ मॉर्निंग बॉयज के भी सपोर्टर्स है
वो मॉर्निंग बॉयज के सपोर्टर्स चाह रहे हैं ये कि बाद के बच्चे कुछ 23 रन ये बनने चाहिए। दोनों तरफ से सपोर्ट हो रहा है लेकिन कोई बोलने को तैयार नहीं है कौन जीतना चाहिए। ओ ये अच्छी गेंद, ये बेहतरीन गेंद, अच्छी डिलीवरी, डॉट डिलीवरी के साथ स्कोर कार्ड रुका हुआ 17 रन 17 लॉस ऑफ 3 विकेट। तो कुल मिला के अच्छा क्रिकेट। अभी भी 50-50 का मुकाबला है। ये मुकाबला कभी भी मोड़ बदल सकता है। ओ ये पटकी हुई गेंद थी, उसको पुल करना चाहते थे मात्र सिंगल बना। सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट, रन संख्या आगे बढ़ती हुई 18 रन स्कोर कार्ड के ऊपर। तो जीत के लिए बाकी बची कुछ गेंदे और 22 रनों की जरूरत रहेगी। 14 गेंदे 22 रनों की जरूरत, 2 गेंदे बची है विराज की। ये महत्वपूर्ण गेंदे साबित होगी आने वाले समय में। ओ इस बार फंसा हुआ शॉट है फील्डर गेंद के नीचे और एफर्ट्स कम, एफर्ट्स कम। ओहो गलतियां गलतियां गलतियां। तारीफ हो रही थी भाई, चौका गया होता तो अच्छा होता। ऐसी बात, 4 रन बने। किसी ने गेंद को रोका नहीं, फिर भी नॉन स्ट्राइक एंड तक गेंद पहुंची थी। क्या कहने इस फील्डिंग के। स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 22 रन 22। ओ ये फंसा हुआ शॉट लेकिन विकेट कीपर से दूर है। सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट। देखिए ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति, 23 रन बने। तो जीत के लिए 12 गेंदे और 17 रनों की जरूरत। 12 गेंदे 17 रनों की जरूरत। क्या होगा मुकाबले में, क्या होने वाला है कमबैक। सुनते हैं शिव शक्ति टाइटल सॉन्ग। थँक यू डीजे। नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे, सगळ्यांच्या नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे। त्यामुळे विनंती आहे सर्वांना, आपण ज्यांनी कोणी नाश्ता केला नाहीये त्यांनी आस्वाद घ्यावा। धन्यवाद डीजे। शिवशक्ति प्रीमियर लीग का ये आयोजन, थैंक यू डीजे। शिवशक्ति प्रीमियर लीग का ये आयोजन और उसमें जैकपॉट का मौका, लकी ड्रॉ, टावर फैन जो मंच के सामने है, साथ ही साथ एयरपॉड्स और हेडफोन्स भी, स्मार्ट वॉच भी ले जा सकते हो। सिर्फ 10 रुपए का मूल्य है कूपन का। और गैप में गेंद मिड विकेट की दिशा में, फील्डर दीप नार्वेकर, कमाल है इस खिलाड़ी का। मिड विकेट के ऊपर ये नहीं आक्रामक दिखाई देता है।
अच्छी फील्डिंग दीप द्वारा। दीप जानते हैं हम खुद के बल्ले से रन नहीं बने, लेकिन जो रन बने वो रोके जा सकते हैं अपने फील्डिंग के दम पर। विघ्नेश रेडकर इस बार मेडन ओवर डाला था पहला। फुल टॉस गेंद है और विकेट का पतन है, जाना पड़ेगा वापस। रघुनाथ बैक टू दी पवेलियन। खेल है क्रिकेट का। मॉर्निंग बॉयज, दिमाग ठंडा रखना पड़ेगा आपको, थोड़ी सी सोच समझ के खेल करना पड़ेगा। हाराकारी आपको जीता नहीं सकती। इस बार हल्के हाथों से कट किया, गेंद निकली डिक्लेयर जोन में सिंगल के लिए। 1 रन के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 25 रन तो जीत के लिए बाकी बची कुछ गेंदे 15 रनों की है जरूरत। 9 गेंदे 15 की जरूरत। और मैदान के भीतर कौन गया भाई? गोविंद मिस्त्री। ओ ये बेहतरीन गेंद, ये अच्छी गेंद, ये गैदर होनी चाहिए थी गेंद। गलती सूरज से। विकेट कीपर से ये उम्मीदें नहीं रहती। आप भरोसेमंद खिलाड़ी को जब विकेट कीपर के रूप में देखते हो ना भाई, तब आपको हर एक गेंद रुकनी या आपकी अपेक्षा रहती है। ओ इस बार दूर से खेला, कट किया, सिंगल बनाया, जीत के लिए इक्वेशन बदला। 26 रन बने तो 14 रनों की जरूरत रहेगी। 7 गेंदे 14 रनों की जरूरत। 12 का रिक्वायर्ड रन रेट बना इस बार। गोविंद के ऊपर है निगाहें, गोविंद के ऊपर है निगाहें। क्या करेंगे गोविंद? या सिंगल लेंगे या बड़ा शॉट खेलेंगे? सिंगल के लिए गए हैं। सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट इक्वेशन बदला है। 6 गेंदे 13 रनों की जरूरत। और शायद अब दीप नार्वेकर शायद देखने को मिलेंगे या कोई और गेंदबाज देखने को मिलेगा। 6 गेंदों की जिम्मेदारी, जी हां आएंगे। एक तेज तर्रार जावाज प्रतीक गावड़े, इनके हाथों में थमाई जाएगी गेंद। बजाओ बेटी से। हाँ, इस शिवशक्ति खोतवाड़ा ने माझगांव के बाहर भी बहुत प्रतियोगिता, चाहे वॉलीबॉल हो, क्रिकेट हो, अपना नाम। ओ फंसा शॉट! गोविंद मिस्त्री बैक टू दी पवेलियन।
थैंक यू डीजे। गोविंद ने सही समय पे सिंगल लिया था, स्ट्राइक खुद के लिए बचाया था, लेकिन पहले गेंद के ऊपर चलता किया। अगली गेंद का रहेगा इंतजार। नए बल्लेबाज श्रीकांत। ओ और एक अच्छी गेंद, डॉट डिलीवरी, बिंदी गेंद। प्रतीक गावड़े आ गए, छा गए। 4 गेंदे, 13 की है जरूरत। 13 रिक्वायर्ड, 4 डिलीवरीज। क्या मॉर्निंग बॉयज, अभी भी खेल बाकी है। फंसा हुआ शॉट, फील्डर गेंद के नीचे, और जाना पड़ेगा। बजाओ वेडी से। नाव काय कॅच और एक शॉट, लेकिन निकली गेंद सीमा रेखा पार। 6 रनों के लिए। शेखर गावड़े, थैंक यू शेखर गावड़े सर की तरफ से 200, शेखर सावंत की तरफ से बधाई दी गई है सिर्फ। ओ ये बदले की आग है, ये बदले की आग है। गुड रनिंग बिटवीन द विकेट, सिंगल, इक्वेशन बदला। अब आखिरी गेंद, एक गेंद, 6 रनों की जरूरत। आखिरी गेंद के ऊपर अगर छक्का निकला तो गजब हो जाएगा और विश्वजीत माझगांव की अब तक की पारी वो पानी में डूब जाएगी। क्या कौन लगाएगा अपनी टीम की नैया पार, गेंदबाज या बल्लेबाज? लेट्स रोर, गेम इज ऑन। ओहो, जीता है मुकाबला, जीता है मुकाबला और नो डाउट मैन ऑफ द मैच विघ्नेश रेडकर। कांग्रेचुलेशंस।